राम राम मंडळी, मी पवन नागरगोजे। अहो मंडळी, काय सांगू, देशात असा एक घोटाळा झाला की गावातल्या माणसांनी ऐकला असता तर म्हणाला असता, अरे रताळ्या, हे कसल्या बावळगिरीनं देश लुटला रे। नाव आहे 2G स्पेक्ट्रम घोटाळा। अब्जावधी रुपयांचा खेळ आणि आपण काय केलं, मोबाईल रिचार्ज करत बसलो। स्पेक्ट्रम म्हणजे काय? स्पेक्ट्रम म्हणजे आकाशातल्या लहरी। जशा गावातल्या डिगीत पाणी असतं, जो आधी धावला त्याला मिळालं, मागचा म्हणतो अरे बावळटा, माझ्या वाट्याला चिखळच उरलाय। सरकारनं म्हटलं पहिला येईल त्याला माल। अरे हे कसली पद्धत झाली रे रताळ्यांनो। गावातल्या भांडाऱ्यात असं झालं असतं तर पहिल्यानं 10 पोळ्या खाल्ल्या असत्या आणि शेवटच्यानं फक्त लोणचं चाटून झोपावंच लागलं असतं। 2007-8 ला मंत्री झाले ए राजा। त्यांनी नियम ठेवला, पहिला अर्ज करेल त्यालाच परवाना। पत्रकार म्हणाले, मंत्री महोदय नियम कसला आहे? राजा म्हणाला, अहो पहिला धावेल त्यालाच। जसं आपल्या गावात मांडवात बायका पाणी भरण्याला जातात। अरे बावळटा, इतक्या मोठ्या संपत्तीचं वाटप असं धावत पळत करायचं, हा कसला कारभार आहे? पोरं गोट्या खेळतात त्यासारखाच, राईट? स्पेक्ट्रमची खरी किंमत होती हजारो कोटी, पण दिलं गेलं 2001च्या जुन्या दरात। दिलं गेलं केव्हाचं? 2001च्या जुन्या दरात, गाजराच्या दरामध्ये। हे अगदी तसं जसं शेतकरी बैल विकायला नेतो आणि व्यापारी म्हणतो, अरे रताळ्या, मी 20 वर्षांपूर्वीचा भाव देतो। शेतकरी म्हणतो, अरे बावळटा, माझा बैल आजचं गवत खातोय, जुना भाव कसला रे? हे सर्व झालं आपलं ए राजाने कसा नियम ठेवला होता। आता इथून पुढे पाहूयात कॅगची रिपोर्ट काय म्हणते। मग कॅगची रिपोर्ट आली, जो आपल्या देशाचा बाप्या आहे, जो सगळ्यांचं काय करतो, सगळ्यांचे किती खर्च झाला, काय काय केलं, हे सर्व काही ठेवत असतो। मग तोटा 1,76,000 कोटींचा कॅगने दाखवला, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, राईट? मग एवढ्या पैशात मराठवाड्यातल्या प्रत्येक पोराला नवीन सायकल मिळाली असते आणि प्रत्येक बाईच्या गळ्यात सोन्याचा तुरा बसला असता। पण झालं काय, कंपन्यांनी आपला खिसा भरला आणि आपण बावळट उघड्या तोंडानं बघत बसलो। कॅगचा रिपोर्ट बाहेर आला, देशभर गोंधळ झाला। न्यूजवाल्यांनी असा बोंब मारली की गावातल्या ढोलकीवाल्यालाही शरम आली असती। गावात कुणी 2 विटा चोरल्या तरी लोक 2 वर्षे बोंबलतात। इथं करोडो कोटी गेले तरी आरोपी म्हणतात आम्ही निर्दोष। अरे रताळ्यांनो, एवढं धाडस तर नवऱ्यांनी घरी बायको समोर दाखवायला पाहिजे होतं, राईट आहे ना? जर नवऱ्यांनी बायको समोर एवढं धाडस दाखवलं असतं तर त्यांच्या कामाला आलं असतं। सीबीआय कोर्ट, सुप्रीम कोर्ट, सगळीकडे केस। हे राजा तुरुंगात। मग गावकरी काय म्हणतात, काय रे राजा साहेब, तुरुंगात जेवण कसं आहे? तर राजा म्हणतो, छान आहे हो, इथं तरी पंक्तीत पोळी मिळते। गावातल्या लग्नाला तर कधी मिळतच नाही, कारण कधी तो पंक्तीत बसलाच नाही। गावातल्या पंचायतला पोरानं दुसऱ्याचं पीक तोडलं तर सरपंच त्याला म्हणतो, अरे बावळटा, हे कसली ढवळगिरी केली। पण देशाच्या संपत्तीवर डल्ला मारला तरीच म्हणे निर्दोष। 2017 ला निकाल लागला, सगळे निर्दोष। हे अगदी तसंच झालं। गावात कुणी बैल चोरला, सगळ्यांनी पाहिलं, पण पंचायत म्हणाली पुरावा नाही। कदाचित बैल पुण्याला पाटलाची नोकरी करायला गेला असेल। लोक ओरडली, अरे बावटा, मग एवढा पैसा कुठे गेला? मंडळी, 2G स्पेक्ट्रम घोटाळा म्हणजे कॉमेडी ट्रॅजेडी। कॉमेडी कारण नियम ऐकून हसू येत। काय मंडळी, 2G स्पेक्ट्रम घोटाळा म्हणजे कॉमेडी ट्रॅजेडी पण आहे, पण कॉमेडी कारण नियम ऐकून हसू येतं आणि ट्रॅजेडी कारण पैसे आपल्या खिशातून गेले। गावातल्या विहिरीवर कोणी आपलं नाव कोरलं तर आपण लगेच म्हणतो, अरे बावळटा, ही विहीर गावाची आहे, तुझ्या मामाची नाही। तसं स्पेक्ट्रम हे सगळ्यांचं होतं, पण काही रताळ्यांनी खिशात घातलं, म्हणून जागे व्हा, नाहीतर पुढच्या वेळी 3G, 4G, 5G घोटाळा येईल आणि आपण बावळट गावकरी, अरे हा कसला प्रकार झाला रे च्या, म्हणत चौकात बसून हसू लागला। जर तुम्हाला आवडला असेल
तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्याने की पुढचे व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. लाईक करा, शेअर करा, कारण आपल्या चॅनलला जर तुम्ही सपोर्ट केला नाही तर असे मराठी व्हिडिओज आणि ज्या पण काही घडामोडी आहेत त्या परत तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.